अरे चिचुक्या, जरा दमन, ठसका लागल की. मला लय भूक लागली. किती वेळ पेटरात तसं होतं. बाजी शिलेदार होतं म्हणून जीव तरी वाचला. नाही तर काय खरं नव्हतं बघ हिरे. शंभू मामा, जर लोहा माझ्या दालनात होता तर मग चिचोक्याला कोणी पेटाऱ्यात बंद केलं? काय माहित, पण ही सगुणा होती तिथं. मी नाही बा. मी कशाला चिचुकायला पेटाऱ्यात बंद करू? मी एकटी बिनआधाराची बाई. मला काय मिळणार त्यातून? मी पाहिजे ती आण घेऊन सांगते. मी चिचुकायला हात बी नाही लावला. मला काय मिळणार? हे बया गप की जरा. मी नुसतं म्हणलं तू तिथं होतीस. चिचोक्या, कुणी तुला पेटाऱ्यात बंद केलं? सगळं मावशी नाही ती चांगली आहे. मग कोण? शेवंता, तुला माहितीये का काही? मला काय माहित, मी तर मैफिलीत होते. तू मैफिल सोडून इकडे आली होतीस की. सगुणा नाही तर कोण बंद करणार मग? तू काय कोतवाल समजतो स्वतःला? कोणी बंद केलं ते मला काय माहित. माझा काय संबंध? लवकरच कळल. चिचुक्या, सांग बरं, तुला कुणी बंद केलं पेटाऱ्यात? ते म्हणता मावशीनं. ए बाबा, मी कशाला बंद करू तुला? काय नाही ते बोलू नको. मी खेळताना कोणतरी मागणं आलं आणि माझ्या डोळे आणि तोंड दाबून मला पेटऱ्यात टाकलं. तुझे केसाला तेल लावतेस ना, तर तेलाचा वास होता तेव्हा. आत्ता ते तेल काय मी एकटी लावते का? हो, छब्या पण तेच तेल लावतो आणि बडी बी पण. पण माझे डोळे झाकून त्याने तोंड दाबलं ना, त्याचं हात तुझ्यासारखंच होतं. ए हिरे, ह्या चिचक्याला लागलंय येड. काय नाही ते बोलायला लागलंय. तू कायम चिचुक्याचा रागराग करत असती. तूच केला असणार. ए छब्या, उगा नाही तो आळ घ्यायचा नाही माझ्यावर. कर नाही तर डर कशाला मग? खरं खोटं करू पाहिजे तर एक एक करून चिचुक्याचं डोळं झाकू आणि तोंड दाबू. वळकल चिचुका कुणाचा हात होता ते. शेवंता, चिचोका आता तुझं नाव घेतोय तर खरं खोटं करायलाच पाहिजे. अगं पण ये. हा चिचोक्या, सांग, हाच हात होता का? नाही. हा हात होता? नाही. हा हाच होता. या बया,
मी वय मी नाही आत्ता कळालं का कोण होतं ते? चिचुक्याला लागलंय येड. चल ग सगुणा, ह्यांच्या संगट वेळ घालवत बसलो तर घरातली कामं कोण करणार आहे? टबू मामा तू पण केलंस मला पेटायला. नाही रे बाबा, मी कशाला करू? मी असं नाही करणार. हिरे छबू मामा, मला माहितीये तू काही करणार नाहीस, पण मला एक गोष्ट कळली. त्या लोहाला मदत करणारी ती व्यक्ती इथंच आहे, आपल्यात. कधी कधी तुझी लई काळजी वाटते बघ बाबा. अरे मर्दुमकी गाजवताना स्वतःच्या जीवाचा जरा तरी विचार करायचा माणसानं. आणि त्यासाठी घरात बायको पाहिजे. आता हेच जर का बायको असती हा तर असा आगाऊपणा केला असतास का तू? ते तुमच्या कपाळाचा डाग तसाच राहिला. डाग नाही, दागिना आहे तो, कायमचा. तरी बरं वेळीच मलमपट्टी केली तुझ्यावर. कोण सापडला रे तो वैदू? आज तुझी बायको असती तर तिनं बी अशी सेवा केली असती बघ. त्या शेराला मारलंस आणि आता ह्यो लोहा. असा मर्दुमकीवाला नवरा मिळतोय म्हणल्यावर पोरींची रांग लागल आणि पोरींच्या बाची तर झुंबड उडल दार. काय रे दाद्या, बरोबर आहे ना व? तू कधी चुकीचं बोलते का अक्का? अरे आपल्या धनाजीरावांची पवळा लई गुणाची पोरगी आहे बघ. आणि धनाजीरावांच्या बी मनात आहे तुझ्यासारखा जावई मिळावा म्हणून. हे बघ बाजी, उद्या परवा आपण त्या पवळाला बघायला जाऊया. काय रे दाद्या? एकदम बरोबर अक्का. आपण एवढं सांगतोय पण काय बोल ना बाजी. अरे बाजी, मोठी माणसं सांगतात ते आई कर लगीन. काय रे दाद्या? हा, एकदम बरोबर अक्का. अरे आता ती अन्नापाची चांगू ना. अरे रातच्याला चांगल्या 4 भाकऱ्या दणकावल्या आणि सकाळी उठवायला गेलं तर काय ही आपली ढगात. अरे माणसाचं कधी काय सांगता येतं का? आता बी पिकलं पान कधी गळून पडल काय म्हणता येईल? हा काय रे दादा? बरोबर आहे अक्का. आता हळद लावता लावता तू बी जाशील ढगात. माणसाचं काय? अरे मुर्द्या, मला लागलंच की लगेच ढगात घालवायला. हा अरे माझ्या बाजीचं लगीन झाल्या बिगार मी काय मरायची नाही. हा बरोबर अक्का. मी बी बाजीच्या लागण्यात असल्या बघत मरत नसतो बघ. आणि तुम्ही दोघं मरू नये म्हणून मी लगीन करा नाही. आता आलं का ध्यानात? हे बघ, उद्या त्या पवळाला बघायला जायचं आहे आणि तू जर का नाही आलास तर मी जाणार बघ तुझ्या मामाकडे कायमची. अगं इथं मामाच तुझ्याकडे राहतोय, तू अजून कुठं मामाकडे जाणार? तू मस्करी करू नकस रे बाजी. मी खरोखरच निघून जाईन बघ, कुठं बी जाईन. हा तुम्हाला सोडून कधीच कुठं जाणार नाही. आजवर गेलीस का? पण ह्या वेळेला जाईन. जाणार म्हणजे जाईन. तू बघूनच ठेव. तू काय दात काढतेस? चल. बाजी पवळा भारी की हिरा रे? म्हणजे अरे म्हणजे पवळा का हिरा यात गल्लत झाली रे माझी. भारी कोण ते समजून असं झालं. पोरीचा काही संबंध नाही याच्यात. तुला कोण महत्वाचं वाटतं? हिरा महत्वाचा. असं बघ, बाजीला पवळा नको हिरा हुडक असं सांगतो तुझ्या मायला. आणि मायनं हिरा आणल्यावर
करशील ना लगीन? दादाजी तुम्हाला आणि मायला दुसरं काही सुचत नाही काय? बाळाजी हे विचार कर बर, तुझी माय चिडून गेली ना, उपाशी मारावं लागल आपल्याला. आता बघितलं ना कशी जगदंबा झाली ती. दादाजी माय किती बी चिडली ना तरी दुसऱ्या दिवशी ती मायच असते. कावेरी, ए कावेरी, अगं सध्या भाकरी करून ठेवल्यात बघ. तो दादा आला की घाल त्याच्या मढ्यावर. हं? मला ढगात पाठवा लागलाय मुर्दा. आणि होय तो घोड्यासारखा झालेला तुझा दादा, त्याला तिथे त्याला म्हणावं त्या शेवटच्या भाकऱ्या आहेत, इथून पुढे तुझं तू बघ. मी निघाले या घरातनं. तोवर का या घरात सून येत नाही तर मी काय परत येत नाही असं म्हणाव. कशाला सोंग आणायला लागली? उगा आटून बसू नका. आता हाय का चोराच्या उलट्या बोंबा? अरे मी हटून बसले का तू हटून बसलाय? हा बरोबर हाय ना. आता लय मोठं झालं असतं मग तू. तुझं तुला समजा करता येत. आता ह्याला कुठं राहिले माझी गरज? माय तसं काय बी नाही बघ. उगा रडू नका. मला तुझी गरज कायमच असते. माझी गरज हाय नव. वय आणि मग आणखी सून घरात. माय हे मी निघाले आता. आता जरा नाहीच थांबायची घरात. दादा दादा मावशी खरंच निघाली. नाही कुठं जात. नदीवर धुणं धुईल आणि येईल परत. तुझा भाकरा बांधा घे. हे तो बसली. आता मध्ये कशाला येतेस? कावेरी नीट सांभाळ गं हे घर पोरी. मी निघाले. वाट फुटल तिकडे. माय आता तू वाट फुटल तिकडे गेलं. या बाजीचं कसं होणार? हा चल दे काय कापड दे. मला सोड. कापड मी जाणार हाय घर सोडून. मी निघाले आणि सोड. कापड दे. थांबू नकोस मला बघ. देवा ना संध्याकाळी परत आला अशाच गरमागरम भाकऱ्या पाहिजे. हा तुझ्या डॉस काढले तर लागण्याचं गु काढून टाक. ये तुम्ही. तू कशाला पाहत राहिलेस हसत? जागा मला. नाहीच. मी इथं राहिली म्हणजे या घरात सून काही यायची नाही. दाताच्या कन्या झाल्या माझ्या. सुनहान सुनहान ऐकतोय कुठं? इथं हाडाची कांडकं पडली काम करून करून. ह्याला कुठं हाय? सगळी इडापिडा टळू दे आणि माझा चिचोका कायम खुश राहू दे. लोहा म्हणजे काय साधा सुद्धा माणूस नव्हता. शेराचा भाऊ होता त्यो. बाजीने एका गावात त्याला पाणी पाजलं. अरे बाजी म्हणजे लय हिमतीचा माणूस, पण आता त्याच्यावर आळ आलाय फितुरीचा. अक्का लोहा कोण ग? लोहा हा शेराचा भाऊ होता. लोहा आणि शेरा दोघही वाईट माणसं. पण आता काळजीचं काही कारण नाही. आपल्या शिलेदारांनी मारलंय त्यांना. अक्का तू त्यासनी कायम आपले शिलेदार का म्हणतीस? कारण ते आपल्या जवळचे आहेत म्हणून. अजिबात नाही. मी आणि चेबू मामा फक्त तुझ्या जवळचे आहेत. बरं बाबा तुम्ही दोघं जास्त जवळचे. झालं चल आता. बाकी समजा ठीक आहे ना आता वाढ. आता घाबरायची गरज नाही. आता जखम कशी आहे तुमची? तुम्ही एवढी देखभाल केली म्हणल्यावर बरीच असते. चिचोक्या काल शिलेदारांनी लोहाला मारलं आणि माझा जीव वाचवला. म्हणून तू यांना आपले शिलेदार म्हणतीस? माझा जीव वाचवला मग आपलं म्हणावंच लागणार ना.
माझ्याकडे तलवार असती तर मी पण वाचवलं असतं तुला. ह्यांची काय गरज? चिचोक्या, तू काय केलं असतंस ते सांगू नकोस. आता ह्यांनी काय केलंय ते बघ. उगाच नको तो आगाऊपणा. जाऊ द्या हो. लहान आहे. मी लहान नाही, मी मोठा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय? चंदन, चंदन? चिचोक्याचं खरं नाव. पण तुम्ही मला अजिबात चंदन म्हणून बोलवायचं नाही. चिचोक्या, हे जरा जादाच होतंय तुझं. बघा, तुमच्यामुळे अक्का माझ्यावर चिडली. चिचोक्या, आज काय झालं याला कळत नाही हो. नेहमी असं कधी वागत नाही. जाऊ द्या हो. लहान पोरांचं असंच असतं. घडीत रुसतील, घडीत असतील. आपण नाही मनावर घ्यायचं. कोतवालीत बोलवलं बाहेर. हे लोक आले कोतवालांचं. दादा, तुम्ही इकडे कुठं? अरे तुला थुडकत होतो. कशीच पोरी? ठीक आहे. आणि तुम्ही? मी बी एकदम ठीक ठाक. हा, दादाजी, तुम्ही मला कशाला हुडकत होता ते सांगा पहिले. ते हे काय बरं नेमकं काय तेच ध्यानात येईना. उडाल हे असं इसराय होतं बघ. हिरा हिरा भाजी पावळाला बघायला जायचं पण तुझी माय हटून बसली. घर सोडून जाणार बघती. नाही जाणार. तुम्ही डोक्यातनं काढून टाका पहिले. अरे नाही भाजी, आजवर घेतलेली सगळी सोंग खरी केली तुझ्या मायनं. आज तर लईच मनावर घ्या. मी नदीवर नांगोळ करून आलो ना, गालाचा असा भोपळा करून बसली होती आणि डोळ्यात लाल जर्द मिरची. दादाजी, चला कोतवालीत जाऊया. आठवलं भाजी, तुला कोतवालीत बोलवलंय. लई महत्वाचं काम. ते आईंचं काय? त्या का सोडून जात आहेत घर? आणि एवढ्या का चिडल्यात त्या? अगं पोरी, बाजीचं लगीन ठरवायचं चाललंय. त्याच्या मायनं ना पवळा नावाची पोरगी पण पाहिली. पण भाजी काही तयारच होईना बघ. पण का तयार होत नाहीये? काय माहित. हा, काल मला म्हणला की पवळापेक्षा हिरा भारी. दादाजी, तुम्ही त्या मायच्या वरच करायला लागलाय बघ. अरे हा भाजी, त्या मायची लक्ष खरंच काय ठीक दिसणार. उगा रागाच्या भरात काय बाय करून बसायची. एक काम कर, तुला त्या पोरीला बघायला जायचं नाही ना, नको जा. पण घरी चल आणि मायला समजव. अरे मी नदीवर आंघोळ करून आलो ना, गालाचा हा भोपळा आणि डोळ्यात लाल जर्द मिरची. ती जाम विस्कटलेली आणि बिचारी कावेरी बाव चढलेली. ती पोर तरी काय करणार? हे भाजी, माझ्या मनासाठी चल आणि मायला समजव. ठीक आहे, चला. हा, चल लोक. बर, ये तुम्ही. घरी जायलाच पाहिजे. मग जाणार का तुम्ही ती मुलगी बघायला? घरी जाऊन बघ. माझी माय म्हणजे लय अवघड आहे. एकदम हटून बसली तर जावं बी लागेल मला. चला येत.